श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मी मुंजा दोषावर एक व्हिडिओ टाकलेला मागे. तर त्या व्हिडिओमध्ये मला असे बरेचसे कमेंट्स आलेल्या की मुंजा दोषाचा जो उपाय सांगितलेला आहे तो किती दिवस करायचा, आणि मुंजेचा जर टाक असेल, मुंजाचा टाक जर असेल तर तो देवघरात ठेवायचा की नाही, असे बरेचसे कमेंट्स मला आलेले. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न जरूर करेन. आपल्या घरामध्ये मृत व्यक्ती असतात, म्हणजे आईवडील असतील, सासू सासरे असतील, दीर असेल, अजून कोणी गेलं असेल, सौभाग्यवती एखादी स्त्री गेलेली असेल, किंवा कुमारिका पण गेलेली असेल, किंवा बिना लग्नाचा मुलगा गेलेला असेल, जसं ॲक्सिडेंट झाला, किंवा मग आत्महत्या झाली, किंवा मग कुठला आजार असेल त्याने गेला असेल, किंवा कुठलंही कारण असू शकतं. तर बघा, काही जुन्या लोकांना एक अशी सवय होती की ते एका लाईनमध्ये एका ओळीने असे फोटो लावून ठेवायचे, मग त्याला हार चढवणे हे करणे. तर आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तर काही हे शक्य नाही. तर बघा, यात असं करायचं, एवढे सगळे फोटो लावण्याची काही गरज नाही आहे. सर्व फोटो काढून घ्यायचे, एक चांगला कपडा घ्यायचा, चांगलं कोरं वस्त्र घ्यायचं, म्हणजे विकत आणा सरळ कोरा कापड. त्या कापडामध्ये व्यवस्थित ते फोटो गुंडाळून बांधून पवित्र जागेवर ठेवा, जेणेकरून त्या जागेला तिथे सारखी सावली पडणार नाही, किंवा त्याला हात लागणार नाही, अशा पवित्र ठिकाणी ते तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर काय करायचं, ज्या दिवशी त्यांची तिथी असेल किंवा तुम्हाला तिथी माहीत नसेल, तर सर्वपित्र अमावस्या ही सगळ्यांना माहिती आहे, सर्वजण करतात. त्यावेळेला ते फोटो काढून स्वच्छ पुसून हार फुलं व्यवस्थित पूजा करून त्यांना जे तुम्ही पान घालता ते सगळं व्यवस्थित करून घ्यायचं. आणि पूजा करताना, हार वगैरे चढवल्यानंतर डोकं टेकवून एकच मागायचं की तुम्हाला मुक्ती मिळू द्या. पण त्यांची आठवण ही तिथीला किंवा सर्वपित्र अमावस्या झाली किंवा अमावस्येला तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. मृत व्यक्तीचा अनादर होऊ नये म्हणून यासाठी आपण हे सर्व करत असतो. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे, सासू सासरे झाले, बाकीचेही कोणते व्यक्ती गेलेले असतील, जे विवाहित असतील, ज्यांनी संसाराचा पूर्ण उपभोग घेतलेला असेल, किंवा अपूर्णही, समजा खूप कमी वयातही खूप लोक जातात, तर त्यांचे टाक बनवायची काही गरज नाही. टाक बनवूच नाही. फोटो त्यांचा तिथीला किंवा अमावस्येला काढून, सर्वपित्र अमावस्येला काढून तुम्हाला जो नैवेद्य दाखवायचा, खीर वडे वगैरे आपण जे करतो ते सर्व करून त्यांना व्यवस्थित नैवेद्य हा दाखवायचा. टाक कोणाचे बनवतात, तर टाक फक्त हा मुंजाचा बनवला जातो. टाक मुंजाचा का बनवला जातो, तर टाक मुंजाचा याकरिता बनवला जातो की त्यांनी कुठल्याही प्रकारचं संसाराचं जे उपभोग असतो तो घेतलेला नसतो, अल्पवयामध्ये त्याचा मृत्यू झालेला असतो. त्याची आठवण काढणे, त्याच्या नावाने दानधर्म करणे अतिशय जरुरी आहे. काही लोक ह्या गोष्टी मानत नाही आणि काही लोक ह्या गोष्टी मानतात, पण मी म्हणते ह्या गोष्टी मानायला हव्या. कारण तो कोणाचा तरी भाऊ असतो, मुलगा असतो, कोणाचा तरी काहीतरी नातेवाईक तो असतो, तर त्याची आठवण आपल्या घरामध्ये काढणे हे जरुरी असते. आणि ही त्या आत्म्याला सुद्धा असं वाटतं की माझी आठवण या लोकांनी काढायला हवी. तर या लोकांसाठी, मुंजासाठी स्पेशली मुंजाचा टाक बनवला तरी काही हरकत नाही, बनवायलाच हवा. पण तो देवघरात ठेवायचा की नाही, तर देव आणि पित्र, मरण पावलेले जे मृत व्यक्ती आहेत ते एकत्र राहू शकत नाही, म्हणजे एकत्र ठेवू पण नाही. तर त्याकरिता काय करायचं, तर त्याकरिता आपल्याला काय करायचं, देवाला जसं आपण लाल, पिवळा, केशरी कुठलाही कपडा वापरतो, आपल्या देवघरामध्ये आपण ठेवतो तेव्हा शक्यतो लाल वापरतो, किंवा कोणताही चालतो. तर बघा, पितरांसाठी
मृत व्यक्तीसाठी आपण पांढरा कापड वापरतो. ठीक आहे. देवघरामध्ये मुंजाचा टाक ठेवायचा नाही, तो बाजूला ठेवायचा. दक्षिण दिशेकडे त्याचं तोंड असायला हवं आणि पांढऱ्या वस्त्रावर त्याला ठेवायचं. ठीक आहे. हे तुम्हाला करायचं आहे. देवघरामध्ये ठेवायचा नाही. तर बघा, मृत व्यक्ती घरामधले त्यांचे कुठलेही फोटो मी बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे की देवघराच्या तिथे जिथे आपले देव असतात ना, तिथे बाजूला फोटो लावतात मृत व्यक्तीचा. तोही लावायला नको. मृत व्यक्तीचा फोटो तिथे देवघराच्या बाजूला नको, लावायलाच नाही पाहिजे. त्याने तुमच्या घराची प्रगती रोखल्या जाते, लक्ष्मी नाश पावते. तुमच्या घरामध्ये इतक्या कटकटी भांडणं, इतके प्रॉब्लेम्स तयार होतात की ते तुम्हाला कळतसुद्धा नाही. म्हणून मृत व्यक्तीचे फोटो हे देवघरात सुद्धा लावायचे नाहीत. देवघरामध्ये देवाचेच फोटो असायला हवेत. टाक फक्त मुंजाचा असला तर चालतो, तेही त्याचं तोंड दक्षिणेकडे, मी पुन्हा एकदा सांगते, तेही त्याचं तोंड दक्षिणेकडे असायला हवं. पांढऱ्या वस्त्रावर त्याला ठेवायचं. ठीक आहे. हे सगळं करायचं. पण सासू सासरे म्हणा, अजून कोणी मृत व्यक्ती घरात मरण पावलेली असेल तर त्याचे टाक बनवायचे नाही. बनवले असतील तरी तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना समजावून सांगून ते एखाद्या अमावस्येला पूर्ण ताट तयार करायचं नैवेद्याचं आणि त्यांना विसर्जन करून द्यायचं. टाक हा फक्त मुंजाचा असला तर चालतो. बाकी टाक हा कोणाचा बनवायलाच नाही पाहिजे. शास्त्रानुसार मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते आहे. तर मुंजाला कुठला नैवेद्य दाखवायचा? आता खडी साखर, त्याच्यानंतर फुटाणे हा नैवेद्य मुंजाला चालतो. पण खडी साखर आणि फुटाण्याचं याचकरिता सांगते तुम्हाला मी की आपण प्रत्येक सण करतो तो गोडधोड खातो. तर मुंजाला नैवेद्य आपण दाखवत नाही. तर बघा, मुंजाला नैवेद्य दाखवायचा तो कशाचा दाखवायचा? तर खडीसाखर किंवा फुटाण्याचा नैवेद्य तुम्ही कुठल्याही सणाला दाखवला तर चालतो. बाकी मी मुंजाचा जो व्हिडिओ टाकलेला आहे तो व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. त्यामध्ये संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. हे सर्व असं तुम्हाला करायचं आहे. मला खूप जण हाही प्रश्न विचारतात की म्हणजे मुंजाला कुठले वस्त्र किंवा पितरांना कुठले वस्त्र घालायचे? तर पितरांना बघा पांढरे, मुंजाला सुद्धा पांढरंच वस्त्र असतं. देवघरामध्ये आपण जे लाल कापड वापरतो ते देवाला वापरतो. पितरांना हा पांढराच कापड असतो. पितरांचा जो टाक असतो म्हणजे मुंजाचा टाक जो असतो तो देवघराच्या बाजूला ठेवायचा, देवघरात त्याला ठेवायचं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. यांनी लक्ष्मीचा नाश होतो. इतके प्रॉब्लेम्स निर्माण होतात की ते तुम्हाला लक्षातही येत नाही. ठीक आहे. खडीसाखर आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा. मुंजाचा टाक दंडकमंडलू घेतलेला असतो. तर असा टाक असतो तो. ज्या दिवशी मुंजाची तिथी असेल किंवा तिथी माहिती नसेल, तुम्हाला कुठल्याच प्रकारची माहिती नसेल तुम्हाला, तर तुम्ही सर्व पित्र अमावस्येला हा सर्व नैवेद्य दाखवून सर्व व्यवस्थित पूजा अर्चा करून शिदा आटा दान द्यायचा. गरीब व्यक्तीलाही दिला तर चालतो किंवा मंदिरात तुम्ही महादेवाच्या मंदिरातही शिदा आटा ठेवला तरी चालतो. असं सर्व करून बघा, यांनी तुम्हाला नक्की फायदा होईल. ज्या वेळेला आपण मुंजाची पूर्ण पूजा व्यवस्थित करून पूर्ण ताट वगैरे व्यवस्थित करून सर्व पित्र अमावस्येला शिदा आटा वगैरे सगळं देऊन सगळी व्यवस्थित पूजा जशी तुम्ही करता तशी पूजा किंवा एखाद्या ब्राह्मणाला सांगूनही तुम्ही पूजा करून घेतली तरी सुद्धा चालते. नसेल तर तुम्ही जशी व्यवस्थित तुम्हाला जशी करता येते तशी पूजा करून घ्यायची आणि डोकं टेकून नाक घासून गती मिळू द्या, यांना मुक्ती मिळू द्या हीच प्रार्थना करायची. गोड पदार्थाचा शक्यतो नैवेद्य दाखवायचा. म्हणजे ज्या वेळेला सण असतात त्यावेळेला प्रत्येक वेळी आपण मृत व्यक्तींचा नैवेद्य करत नाही, पण पेढ्याचा नैवेद्य म्हणा, खडीसाखरेचा म्हणा, हा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. मला ज्या कमेंट्स आल्या त्याचं मी
उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. मी तुम्हाला पूर्ण उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.